नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे रोयलागड तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी. आपल्या समोर आहेत आयोजक मंडळी. तर आपण संपूर्ण मैदानाची रूपरेषा त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्या समोर आहेत भीमाशेठ. प्रथम प्रथम आपण भीमाशेठला मैदानाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. रोयलागड केसरी मैदान आहे. मैदान जालना जिल्ह्यातलं एवढ्या मोठ्या रकमेचं पहिलं मैदान आहे. आणि मैदानाचं आयोजक नियोजन एकदम कडक राहणार. कुठल्याही गाडीवर अन्याय होणार नाही, कुठल्याही गाडीचा वाद होणार नाही. कमिटी सगळं संपूर्ण सहकार्य करणार आणि कोणत्याही गाडी मालकावर अन्याय होणार नाही याची आम्ही जेवढी होईल तेवढी दखल घेणार. निकाल हा निकालच राहणार, सामनाच दिला जाईल. कोणत्याही गाडी मालकाचं मन नाराज होणार नाही याची आम्ही पूर्ण दक्षता घेऊ. आणि कमिटीसह याच्या हे करणार की पाऊस आला तो हे पण निसर्गाचं आहे, त्याला तर आपण काही करू शकत नाही. पण 100% मैदान होणार आणि आम्ही घेणार. गाड्या कमी उतरू किंवा आबाई जादा उतरू, मैदानाला गालबोट लागून देणार नाही. आणि आमचं नाव खराब होईल अशी कोणतेही मैदानात असं हे होणार नाही. आणि मैदान 100% एकदम परफेक्ट होणार. आणि जालना जिल्ह्यात पहिलेच मैदान आहे आणि पहिलं मैदान होणार. आणि शेवटचं बी मैदान असंच होणार का याला कोणीच म्हणणार नाही की हे मैदानाला बहुत थोडीशी बी आम्हाला तकलीफ झाली. भीमा भैया, लाईव्ह कोणावर असतं? प्रत्येक प्रेक्षकांचं एकच म्हणणं असतं की लाईव्हला कोणतं चॅनल असणार? शर्यत अड्डा हे चांगलं आहे. आणि विश्व ते ना नवीन निघेल आपल्या याचं बैलगाडा विश्व विश्व ते चॅनल वरती लाईव्ह असणार आहे. प्रत्येक प्रेक्षकाला माहित नसतं की कोणत्या चॅनल वरती लाईव्ह आहे, त्याच्यामुळे बरेचसे जण कमेंट करत असतात. शुभम भैया, पल्ला कितीचा आहे? पल्ले आपला रुंदी राहणार आहे 15 फूट, 14 किंवा 15, आणि असा 800 राहणार आहे. 800 फूटचा. कारण काय होतं माहिती का, कमी पल्ला असल्यानंतर लय प्रॉब्लेम येतात. सामन्यात गाड्या घुसतात, 3-3, 4-4 गाड्या खडी येतात. आणखी मग गाड्या मालकाचे वाद होतात. आणि आयोजकावर मग काय वाद गाड्या मालक करतोय आणि आयोजकच नाव खराब होतंय. त्याच्यामुळे 900 पल्ला ठेवू, कोणताही वाद नकोय, निकालासाठी योग्य राहील. निकाल रेषेच्या नंतर समोर सुद्धा भरपूर जागा आहे. हो, मैदान खूप आहे. बैलाला कोणत्याही बैलाला तकलीफ होणार नाही असं सगळं आयोजकानं हे केलंय. पूर्ण कोणतीही गाडी धडकणार नाही, कोणत्या बैलाला तकलीफ इजा होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतलेली आहे. भीमा भैया, बक्षिसाची रूपरेषा कशी असणार? बक्षीस तर आता तुम्ही बघितलं, 2,08,88,000 रुपये पहिलं बक्षीस आहे. आणि शेवटचं बक्षीस बी भरपूर आहे. क्वार्टर बी 5,888 ठेवलंय. बक्षीस म्हणजे जालना जिल्ह्यातलं संभाजीनगर मधलं पहिलं मैदान एवढ्या मोठ्या रकमेचं. मोठ्या रकमेत बरेचसे लांब बैलगाडी मालक येणार आहेत, त्यांच्यासाठी काही व्यवस्था केलेली का? हो, गावात भरपूर जागाही आहे. ग्रामपंचायतीची जागा तिथं रोखण्यासाठी त्याला केले, सहकार्य केले आम्ही. पुन्हा जर बैलगाडी जर मालक आलेत तर त्या जेवणाची व्यवस्था करू अशी कमिटीचं 100% आम्ही करणार. आणि आता लोक 600 ते 700 पावती फाटली, तर त्यात 100 ते 200 बायाची बैलाची पावती फाटली. मुंबई झाले, पुणे झाले, बारामती झाली. आपण म्हणतो आपल्याकडे बैल येत नाही, पण 200 पावती त्याचीच फाटलेली. भीमा भैया, मैदानाची नोंदणी किती वाजेपर्यंत चालू राहणार? संध्याकाळी तर जेव्हा मैदान पावत्या बी थोडशाच राहील, कमी राहिली. आता बैल मालकानेच जेवढे लवकर तेवढं सहकार्य करा, म्हणजे लावी लॉट लवकर निघतील. बैलगाड्या मालकांचं नोंदणीसाठी सहकार्य नसतं, शेवटच्या दिवशी सगळेजण नोंदणी करतात, त्याच्यासाठी काय सांग? जर त्याने जर लवकर जर नोंद केली तर आम्हाला लॉट लवकर काढता येतील. आणि त्याने जर उशीर केला तर मग लॉटला थोडीशी तकलीफ होईल, आम्हालाच तकलीफ होईल. आणि काय बातमध्ये काय होतं, मग सगळे एक खडीच फोन करतात, पावत्या घ्या. आणि आयोजक तरी लिहिला दुघ असते, ते तर काय करणार, बादमध्ये फोन पेच प्रॉब्लेम होतोय. मैदान किती वाजता चालू होणार आहे भैया? मैदान 100% 8:30ला, म्हणजे 8:30ला चालू होणार. 8:30 वाजता सर्व बैलगाडा मालकांनी दखल घ्यायची. मैदान 8:30 वाजता चालू होईल. भीमा भैया, मैदानाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे? आता 95% झाली, फक्त 5% बाकी आहे. आणि आता लोकांचे काय असतं, पाऊस आला तर मैदान काय होईल, 2 JCB, 1 लोलर आणि 2 ट्रॅक्टर. जिथं कंटिन्यू पाऊस बी आला तर मैदान 100% होणार. बैलाला कुठलीही तकलीफ होणार नाही. कारण आम्ही बी बैल मालक आहे, आम्ही बी बैल सांभाळतोय, आम्ही बी बाहेर मैदान खेळायला जातोय. याची आम्ही पूर्ण दक्षता घेऊनच मैदान ठेवलेलं आहे. 100% तर पाऊस तर यायला तर नाही पाहिजे देवाची कृपेने, पण जर आलाच तर आम्ही त्याची दक्षता घेतलेली. लोलर बी उभा राहणार आणि ट्रॅक्टर वगैरे सगळं, म्हणजे बैलाला तकलीफ नाही होणार याची 100% कमिटी आयोजक याचं हे करणार. बघा मित्रांनो, यांनी पाऊस किती जरी आला तर यांनी संपूर्ण तयारी ठेवलेली आहे. मैदान 100% पार पडणार आहे. भीमा भैया, मैदानाला निमित्त काय आहे? समोर ठेवले हे मैदान. हे महिला जे आता काय म्हणते ते, हे ऑडिओ बी आम्हाला मोठा पिक्चर ठेवायचा आहे. पण या ऑडिओ आता ते काय म्हणते आयोजक, काय म्हणते आपण थारचं मैदान पहिलं ठेवू. मला नको, तुम्ही काय करा,
एकदा आपलं बी आपल्याकडून मैदान चांगल्या रीतीनं पार पडलं पाहिजे. बैल मालकाला बी आपला विश्वास आला पाहिजे की 100% आयोजन कमिटी ही मैदान एक नंबर पार पाडते. त्याला फक्त हे दाखवायचं बाबा आम्ही मैदान चांगले व्यवस्थित पार पाडतोय आणि त्याच्यानंतर थारचं मैदान ठेवायचं हे 100% होणार. याच्यानंतर बघा मित्रांनो, भव्य दिवसात थार गाडीचं मैदान होणार आहे. हो 100% थार गाडीचं मैदान होणार. आणि 12 मार्च म्हणजे जिजामाता जन्मोत्सवाच्या निमित्तानं ते मैदानाचं आयोजक आम्ही करणार. 12 तारखेला. हो 12 जानेवारीला. कारण जे आयोजक कमिटी आहे शिवाजी महाराजाला एक नंबर मानणारी कमिटी आहे, ते त्याच्यामुळे ते मैदान त्या तारखेला ठेवायचं आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात जिजामातेची जयंतीच्या दिवशी आपण थार गाडीचं मैदान ठेवले. हो 100% बैल मालकासाठी बी पूर्ण संधी दिली बाबा थार गाडीचं मालक होणार. आता एक समजा साधारण एक 10 ते 15,000 पावती राहील. समजा 10,000 पावतीमध्ये थार गाडीचा जर मालक बैल मालक होतोय तर आमच्यासाठी आनंदाची बातमी. व आमच्या हातून बी काहीतरी होईल, आमचं बी नाव होईल बाबा रोयलागड केसरी मैदानात आम्ही थार जितली. बादमध्ये आम्ही राहतो नाही राहतो पुढे ही परंपरा बंद पडती नाही पडती, पण आमच्या हातून एवढं भाग्य घडेल हे आम्हाला बी सोडून संधी द्यावं आणि बैल मालकाने बी द्यावं. आपल्या समोर शुभम दादा या मैदानाविषयी काय सांगाल? मैदान तर हे मैदानासारखं मैदान अजून कुठं पण नाही झालंय. मैदानाची रूपरेषा सगळं म्हणजे एक नंबर आहे. पुढं जागा बैला वडाला जागा, आजूबाजूला सगळं म्हणजे गाड्याला सगळं बंदोबस्त एक नंबर केलेला आहे. तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहेत शुभम भैया, काय सांगाल या पाठीबद्दल आणि पुढे जागा बिगा त्याबद्दल? इथं म्हणजे मैदानात नाद नाही करायचं. या मैदान खालून पासून तर वरपर्यंत सारखी जागा आहे. पुढं बैल वळायला फक्त हेच आपले गाडा मालक ते वाटात गाड्या लावता हे करता, मग त्यांच्यामुळेच बैलाला इजा होता. आता एवढं मोठी जागा आहे, जागा हिशोबाने त्यांनी बैल बांधले पाहिजे. नाहीत कोणी येतं 100-200 फुटातच बैल बांधून देतं काही नाही बाबा, काही होत नाही हे नाही, पण आता त्यांना बी कळायला पाहिजे ना. शुभम भैया, व्यावसायिकांना काय सांगाल तुम्ही? व्यावसायिकांसाठी स्पेशल जागा ठेवलेली आहे का? हा स्पेशल व्यवसायासाठी म्हणजे जे पुढचं राणे स्पेशल त्यांनाच आहे. बैलवाल्याला बी त्यांना बी म्हणजे आम्ही डायरेक्ट निघून द्या ही जागा तुमची आहे, ही जागा तुमची आहे, नाहीत कोणी कुठं लावून ते नाही चालणार. बैलगाडा मालकांची एक तक्रार असते तर शुभम दादा, जसं व्यावसायिक काय करतात ज्यावेळेस आपण निकाल रेषेच्या पुढं दुकानं टाकून देतात आणि त्यामुळे बैलांना इजा होते, त्याबद्दल काय सांग? नाही भाऊ, इथं म्हणजे कसं मध्ये व्यवसायाला जे वडापाववाले असो राईसवाले असो कोणी असो त्यांना डायरेक्ट बरोबर नियमाने जागा द्यायला जाणार आहे. सगळं म्हणजे त्यांना कोणाची तक्रार नाही येणार हे हिशोबाना ठेवणार सगळ्यांना. चालेल भैया, धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. सुंदर असं मैदान होणार आहे हा रोहिलागड केसरी मैदान. सर्व बैलगाडा मालकांनी याची दक्षता घ्यायची आहे आणि लवकरात लवकर नोंद करून या मैदानाला पार पाडण्याची जबाबदारी पूर्ण करायची. धन्यवाद तुम्ही इतक्या लांब आल्याबद्दल. अभिनंदन तुमचं. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या मैदानासाठी आलेत त्याच्यामुळे तुमचं बी अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.